A very warm welcome with this new unit, which is named as the principle of effective demand. इफेक्टिव्ह शब्दातच थोडं वजन आहे नाही का. इफेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला जशी गरज असते तसं आणि जशी ऍक्च्युअल आपल्याला इफेक्ट दिसतो त्याला इफेक्टिव्ह डिमांड असं म्हणतात. आपण क्लासिकल होऊन थोडीशी पुढे उडी मारतोय यात, कारण आता आपण केनेशियन इकॉनॉमिक्स वर जातो. क्लासिकल इकॉनॉमिस्ट मधला सेचा लॉ इतकंच नाहीये क्लासिकल इकॉनॉमिस्ट, पण आपल्याला थोडासाच जिस्ट आहे त्याचा. सो क्लासिकल इकॉनॉमिक्स मधला सेचा लॉ आपण बघितला. आता आपण थोडं पुढे जम्प मारून केन्सचा केनेशियन इकॉनॉमिक्स मधला हा पुढचा पार्ट बघणार आहोत, ज्याचं नाव आहे इफेक्टिव्ह डिमांड. सो जॉन मेनार्ड केन्स, JM केन्स किंवा लॉर्ड केन्स, याला फादर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हटलं जातं. त्यांनी प्रोफेसर JM केन्स यांनी त्यांचं बुक पब्लिश केलं होतं, विच वॉज नेम्ड ॲज द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी, popularly known as general theory in 1936. सो 1936 मध्ये त्यांनी जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी असं नावाचं पुस्तक लिहिलं होतं, जे पॉप्युलरली जनरल थिअरी अशा नावाने ओळखलं जातं. 1936 मध्ये प्रोफेसर JM Keynes rejected the classical theory of full employment equilibrium by invalidating Say's law of markets. He thus propounded a new theory of income and employment that highlighted the real nature of determinants of income and employment in the modern economy. प्रत्येक वेळी इकॉनॉमी मध्ये हाच शोध घेतला जातो की जॉब कसे वाढवले जातील आणि त्यातून आपलं इन्कम कसं वाढवलं जाईल. सेने ज्या प्रकारे हे सांगितलं होतं की कशा प्रकारे जॉब वाढतील, कशा प्रकारे इन्कम वाढेल, त्याला निगेट करत पुढे ही थिअरी आली, जी होती जनरल थिअरी अबाउट इंटरेस्ट अँड इन्कम, किंवा आपण असं म्हणू इंटरेस्ट, मनी, एम्प्लॉयमेंट, ज्याच्यातून नवीन डिटर्मिनंट, नवीन कॉजेस ज्याच्यामुळे मनी इन्कम किंवा एम्प्लॉयमेंट वाढायच लागते मॉडर्न इकॉनॉमीमध्ये, हे सांगितलं गेलं. इन कॉन्ट्रास्ट टू द क्लासिकल थिअरी, म्हणजे क्लासिकल थिअरीच्या विरोधात जाऊन किंवा विरोधी मत मांडून केनेशियन थिअरी ही डिमांड ओरिएंटेड होती, वेरॅज क्लासिकल थिअरी ही सप्लाय ओरिएंटेड होती. म्हणजे तिचं जास्तीत जास्त फोकस हा सप्लायवर होता. बिकॉज रिमेंबर, तुम्हाला सेचा लॉ आठवतो काय होता तो, ते काय म्हटलं होतं सेच्या लॉ मध्ये? मार्केट अनरिअलिस्टिक. करेक्ट. असं म्हटलं होतं की सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड, बरोबर. सो सिम्पली सेइंग, सप्लायमुळे जेव्हा ओव्हरऑल इकॉनॉमी चालेल किंवा ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये ऍक्टिव्हिटी वाढतील असं म्हटलं होतं. त्याला कम्प्लीट अगेन्स्ट जाऊन केनेशियन थिअरीमध्ये डिमांड वरती भर दिला होता. सो इट वॉज डिमांड ओरिएंटेड. The Keynesian theory stresses on effective demand as a crucial factor in determining the level of income and employment. Keynesian theory ने खूप मोठ्या प्रमाणावर इफेक्टिव्ह डिमांड या कन्सेप्ट भोवती काम केलं, कारण त्यांच्या मते इफेक्टिव्ह डिमांड हा फॅक्टर क्रुशियल फॅक्टर आहे इन्कम आणि एम्प्लॉयमेंट डिटरमाइन करायला, ठरवायला इकॉनॉमीमध्ये. इट एक्सप्लेन्स द रिअल फिनॉमिनॉन ऑफ अंडर एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियम. म्हणजे ह्या थिअरीच्या माध्यमातून, कारण तुम्हाला आठवतंय फुल एम्प्लॉयमेंट या कन्सेप्ट अतिशय अनरिअलिस्टिक आहे, आणि या कन्सेप्टला कम्प्लीट असं आपण म्हणू छेद देताना केन्सने असं म्हटलं होतं की इकॉनॉमीमध्ये अंडर एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियम पण असतो. पहिली गोष्ट, अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तर जे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आपण वापरतोय, रॉ मटेरियल, रिसोर्सेस वापरतोय, ते त्यांच्या फुल कपॅसिटीला न वापरताही तुम्ही डिमांड इक्वल टू सप्लाय असं मार्केटमध्ये बघू शकता. याचा अर्थ अंडर एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियम. ओके, हा असा असतो असं केन्सने या थिअरीतून मांडलं. अतिशय क्रांतिकारी असं मत होतं. फ्लक्च्युएशन्स इन द इकॉनॉमी ऍज अ होल आर द आउटकम्स ऑफ चेंजेस इन द ऍग्रिगेट डिमांड ऑर सप्लाय. सो इकॉनॉमीमध्ये होणारी ही जी अशी सगळी फ्लक्च्युएशन्स आहेत, ती असं म्हणू आपण की ओव्हरऑल ऍग्रिगेट डिमांड आणि सप्लाय, ऍग्रिगेट डिमांड आणि ऍग्रिगेट सप्लाय यांच्यामधल्या चेंजेस मधून पुढे येतात, आणि रादर असं म्हणू की ते एकमेकांवर अगदी पूर्णपणे डिपेंडेंट आहे. थोडं पुढे जाऊया. इथपर्यंत तुम्हाला लक्षात येत आहे का, मला सांगा बरं. यस मॅम. नक्की? कोणाला काही शंका आहे? नो मॅम. ओके, तुम्हाला सगळ्यांना होपफुली माहिती असेल तर
म्हणजे आता तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की तुम्हाला प्रश्न एमसीक्यू मध्ये असं येऊ शकतो की डॅश इज द बुक रिटन बाय जेम केन्स किंवा द जनरल थिअरी इज द बुक रिटन बाय डॅश इन डॅश इयर. ओके, मोठ्या कुठच्याही प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात याच प्रकारच्या इंट्रोडक्शनने झाली पाहिजे. हेही आपल्याला समजू शकतं की केन्सने हे पुस्तक लिहिलं, या साली लिहिलं, त्यात त्यांनी क्लासिकल थिअरीला कॉन्ट्रास्ट करताना असं म्हटलं की इकॉनॉमीमध्ये अंडर एम्प्लॉईड असा इक्विलिब्रियम पण सापडतो. इफेक्टिव्ह डिमांड हा क्रुशियल फॅक्टर असतो आपलं इन्कम आणि एम्प्लॉयमेंट ठरवण्यात, डिटरमाइन करण्यात. ही झाली तुमची कुठच्याही आन्सरची इंट्रोडक्शन. ओके, रिलेटेड टू दिस. सो नाउ व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड? ऍक्च्युली इफेक्टिव्ह डिमांड म्हणजे काय? सो याच्यासाठी हे आपण वाचूच, पण ते वाचण्याआधी मी तुम्हाला माझ्या एका जुन्या पीपीटी कडे नेणार आहे. सो यू कॅन सी दिस पीपीटी, राईट? मोठ्या स्क्रीनवर दिसते? Yes, ma'am. Yes, ma'am. ग्रेट. सो इफेक्टिव्ह डिमांड म्हणजे काय? तर इफेक्टिव्ह डिमांड रिप्रेझेंट्स द ऍग्रीगेट डिमांड ऑर टोटल स्पेंडिंग, consumption expenditure and investment expenditure which matches with the aggregate supply. Effective demand हे aggregate डिमांडला किंवा टोटल स्पेंडिंगला रिप्रेझेंट करते. टोटल स्पेंडिंग म्हणजे काय असतं? तर टोटल स्पेंडिंग म्हणजे कन्झम्पशनचे एक्सपेंडिचर सी आणि इन्व्हेस्टमेंटचं एक्सपेंडिचर आय. बरोबर? त्यांचं म्हणणं की ही जी इफेक्टिव्ह डिमांड आहे ती ऍग्रीगेट सप्लायच्या इक्वल असते. म्हणजे मार्केटमध्ये, पूर्ण मार्केटमध्ये टोटल जितका सप्लाय होतोय तितक्या सप्लायच्या इक्वल अशी ही इफेक्टिव्ह डिमांड असेल. सो अगेन इफेक्टिव्ह डिमांड आणि ऍग्रीगेट डिमांड या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कशा त्या आपण बघणार आहोत. ओके, इफेक्टिव्ह डिमांड इज द इक्विलिब्रियम बिटवीन ऍग्रीगेट डिमांड अँड ऍग्रीगेट सप्लाय. सो ऍग्रीगेट डिमांड तुम्ही जर बघितलं तर ती मेन्शन केली जाते सी प्लस आय. कुठेतरी लिहून ठेवा बरं तुमच्याकडे. ऍग्रीगेट डिमांडचा फॉर्म्युला आहे सी प्लस आय, दॅट इज कन्झम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट. कन्झम्पशन एक्सपेंडिचर प्लस इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. सो ऍग्रीगेट डिमांड तुम्ही कशी लिहिता सांगा बरं मला फॉर्म्युला. C plus I. करेक्ट. आणि यातला सी म्हणजे काय आहे? Consumption. येस, Plus कन्झम्पशन investment. एक्सपेंडिचर. आणि आय काय आहे? Investment. Investment. व्हेरी गुड. आणि ऍग्रीगेट सप्लाय म्हणजे इफेक्टिव्ह डिमांड हा असा एक पॉइंट आहे की ज्या पॉइंटला तुमचा ऍग्रीगेट डिमांड आणि ऍग्रीगेट सप्लाय इक्वल असतात. ओके, सो ऍग्रीगेट सप्लायचा फॉर्म्युला काय? सी प्लस एस, कन्झम्पशन एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग एक्सपेंडिचर किंवा सेव्हिंग्स, कन्झम्पशन प्लस सेव्हिंग्स, सी प्लस एस. लिहून ठेवा बरं या दोन्ही गोष्टी. ऍग्रीगेट सप्लाय, त्याच्यानंतर ऍग्रीगेट डिमांड, आणि ओव्हरऑल हे वाक्य इफेक्टिव्ह डिमांड इज इक्विलिब्रियम बिटवीन ऍग्रीगेट डिमांड सी प्लस आय अँड ऍग्रीगेट सप्लाय सी प्लस एस. ओके, सो आपण जेव्हा Okay, असं ma'am. म्हणतो की इफेक्टिव्ह डिमांड म्हणजे इफेक्टिव्ह डिमांड हा असा पॉइंट आहे ज्या पॉइंटला ऍग्रीगेट डिमांड विल बी इक्वल टू ऍग्रीगेट सप्लाय इन द मार्केट. द इक्विलिब्रियम पोझिशन, जिथे आपण म्हणू शकतो की ती जी डिमांड आहे ती इफेक्टिव्ह डिमांड आहे. म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशनचं दुसरं नाव असं आपण म्हणू शकतो की इफेक्टिव्ह डिमांड असू शकेल. तर इफेक्टिव्ह डिमांड इंडिकेट्स दॅट द एंटरप्रिन्युअर्स म्हणजे व्यावसायिक लोक नायदर हॅव टेंडन्सी टू इन्क्रीज प्रोडक्शन, म्हणजे प्रोड्युसर्सना, मॅन्युफॅक्चरर्सना, बिझनेसमनना त्यांचं प्रोडक्शन वाढवण्याची टेंडन्सी आज त्यांच्याकडे आत्ता या क्षणी नाही. नॉर अ टेंडन्सी टू डिक्रीज प्रोडक्शन, आणि त्यांना त्यांचं प्रोडक्शन घटवावं असंही वाटत नाही. या पॉइंटला ते फर्म आहेत की त्यांचं प्रोडक्शन त्यांना वाढवायचंही नाही, त्यांचं प्रोडक्शन त्यांना घटवायचे नाही. सो दॅट इज इक्विलिब्रियम पोझिशन किंवा इफेक्टिव्ह डिमांडची पोझिशन. सगळ्यांनाच इफेक्टिव्ह डिमांड वरती राहायला आवडतं. तुम्हाला इथपर्यंत समजलं मी काय सांगते ते नक्की? Yes, Yes, ma'am. कुठल्या कन्सेप्ट बद्दल सांगितलं मला सांगा मी तुम्हाला आता. Yes, ma'am. Effective demand. व्हेरी गुड, Effective demand. करेक्ट.
इफेक्टिव्ह डिमांड हा असा पॉइंट आहे जिथे दोन गोष्टी इक्वल असतात. त्यातली पहिली गोष्ट कोणती आहे? Aggregate demand. Aggregate demand. व्हेरी गुड, ऍग्रीगेट डिमांड. आणि दुसरा पॉइंट कोणता आहे? Aggregate supply. ग्रेट ग्राची, खरंच मस्त. सो आता ऍग्रीगेट डिमांड आणि ऍग्रीगेट सप्लाय या दोघांच्या मधल्या कंबाइंड पॉइंटला जिथे ऍक्च्युअल डिमांड वर्क करते त्याला म्हणतात इफेक्टिव्ह डिमांड. या पॉइंटवर असताना प्रोड्युसर काय करत नाही? व्हॉट डज ही नॉट डू ऑर व्हॉट डज टेंडन्सी ही डझंट हॅव, ही डोंट हॅव? And not increase the production. Or Not decrease. Decrease production. व्हेरी गुड, खूप मस्त. नॉट इन्क्रीज नॉट डिक्रीज, त्याला म्हणतात नायदर इन्क्रीज नॉर डिक्रीज. अशा प्रकारची पोझिशन असेल तर प्रोडक्शन वाढवलंही जात नाही आणि कमीही होत नाही. इथे एक व्हिडिओची क्लिपची लिंक आहे, विल सी. जर पुढे काय साईट आहे ते बघूया आपण आणि त्याच्यावर ठेवूया. येस, आधी हे पाहूया आणि मग व्हिडिओची क्लिप बघता येते का बघूया. पुढचा पॉइंट काय आहे? इफेक्टिव्ह डिमांड काय इम्प्लाय करतं? तर इफेक्टिव्ह डिमांड इम्प्लाइज दॅट द नॅशनल इन्कम म्हणजे देशाचे इन्कम अँड एम्प्लॉयमेंट म्हणजे जॉब्स किंवा कुठच्याही प्रकारे मिळणाऱ्या नोकऱ्या. सो नॅशनल इन्कम अँड एम्प्लॉयमेंट विच करस्पॉन्ड्स टू इफेक्टिव्ह डिमांड आर इक्विलिब्रियम लेवल ऑफ नॅशनल इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. म्हणजे इफेक्टिव्ह डिमांडच्या लेव्हलवरती, इफेक्टिव्ह डिमांडचा पॉइंट असताना त्या पॉइंटवरती जितकं इन्कम असतं आणि जितकं एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी अवेलेबल असतात, वी कॉल देम इक्विलिब्रियम लेवल्स ऑफ नॅशनल इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. थोडक्यात त्या पॉइंटला जे काही सगळं मिळतं, समजा असा विचार करा, मार्केटमधला इक्विलिब्रियम असेल ऍग्रीगेट डिमांड सप्लायचा किंवा जॉब आणि एम्प्लॉयमेंटचा, सॉरी नॅशनल इन्कम आणि एम्प्लॉयमेंटचा, वी कॉल इट इक्विलिब्रियम लेवल ऑफ नॅशनल इन्कम आणि एम्प्लॉयमेंट. थोडक्यात त्या पॉइंटचं महत्व त्यांनी सांगितलंय. सो मी तुम्हाला असा प्रश्न विचारीन, ज्या क्षणी नॅशनल इन्कम आणि एम्प्लॉयमेंट हे आपल्याला इफेक्टिव्ह डिमांडच्या पॉइंटवर मिळतात, तेव्हा त्याला आपण कोणती लेवल असं म्हणतो? Equilibrium level. इक्विलिब्रियम लेवल ऑफ नॅशनल इन्कम आणि एम्प्लॉयमेंट. थोडक्यात मगाशी विचार करा, तुम्ही ऍग्रीगेट डिमांड आणि सप्लायचा इक्विलिब्रियम म्हटला होता की नाही. इक्विलिब्रियम याचा काय अर्थ असतो? दोन गोष्टी इक्वल असणं. सो आपण असं म्हणतोय की इफेक्टिव्ह डिमांडच्या पॉइंट वरती आपल्याला नेहमीच जे नॅशनल इन्कम सापडतं किंवा नेहमीच जे जॉब सापडतात ते इक्विलिब्रियम लेवलचे असतात. तुमच्या लक्षात राहील? लक्षात येत आहे मी जे काही म्हणते ते? Yes, ma'am. नक्की सगळ्यांना काही शंका आहे? No, ma'am. ओके, सगळ्यांना थोडस पुढे जाऊया. अनलाइक क्लासिकल थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट, केनेशियन थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट emphasizes that the equilibrium level of employment would not necessarily be full employment. म्हणजे क्लासिकल थिअरीमध्ये आपण असं म्हटलं होतं की फुल एम्प्लॉयमेंट असतानाच आपल्याला इक्विलिब्रियम मिळेल. पण केनेशियन थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट अशा प्रकारे एम्फसाइज करते की इक्विलिब्रियम लेव्हल तर मिळेल, पण नॉट नेसेसरी ऍट फुल एम्प्लॉयमेंट. इट माइट बी अंडर एम्प्लॉयमेंट, इट माइट बी बिलो और अबाव द लेवल ऑफ फुल एम्प्लॉयमेंट. म्हणजे प्रत्येक वेळी त्या फुल एम्प्लॉयमेंटचा मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेसच्या पॉइंटला जायला गरजच नाहीये. कधी कधी आपण कमी युटिलायझेशन करत असू तरी आपल्याला इक्विलिब्रियम मिळू शकतो, असं केनेशियन थिअरीचं म्हणणं आहे. इथपर्यंत लक्षात येत आहे? Yes, ma'am. ओके. सो थोडं पुढे जाऊन बघितलं तर या आधी सर्क्युलर फ्लो तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलाय. आपण ह्या व्हिडिओमध्ये काय दिलंय ते बघूया. Now that we can continue with our own textbook, what we can say, तुम्हाला ते आधी व्हिडिओ मधनं काही काय समजलं मला सांगा. इफेक्टिव्ह डिमांडसाठी 3 घटक लागतात ऍक्च्युअल मार्केटमध्ये व्हायला.
तुम्हाला आठवत आहेत का ते कोणते होते? पहिला त्यातला कुठला होता? Desire plus willingness to pay. करेक्ट. ability. Ability to pay. ग्रेट. नुपूर आणि महक खूप मस्त. सो या 3 गोष्टी जर जुळल्या तर तुमची जी डिमांड आहे ती इफेक्टिव्ह डिमांड मार्केटमध्ये होते. थोडक्यात ऍग्रीगेट डिमांड मे बी युअर पोटेन्शियल डिमांड, म्हणजे ऍक्च्युअली मार्केटमध्ये किती डिमांड असेल याचा अंदाज असं आपण म्हणू शकतो. पण इफेक्टिव्ह डिमांड हा पॉइंट असतो जिथे तुम्ही ऍक्च्युअल किती डिमांड केली आहे आणि त्याचा ऍक्च्युअल सप्लाय किती आहे याचा ताळमेळ बसू शकतो. Okay, according to J.M. Keynes, level of income and output in an economy is determined by the level of employment. That is, employment of workers along with the exploitation of other given resources such as land, capital, etc. And the level of employment is determined by the level of effective demand. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या ओव्हरऑल मार्केटमधलं इकॉनॉमीमध्ये इन्कमची लेव्हल किती असेल त्यानुसार आउटपुट म्हणजे प्रोडक्शन किती असेल आणि त्याच्या अनुषंगाने किती प्रमाणावर एम्प्लॉयमेंटची लेव्हल असेल, नोकऱ्यांची लेव्हल असेल हे शोधून काढण्यासाठी आपल्याला या प्रकारच्या इफेक्टिव्ह डिमांडची गरज लागते. म्हणजेच इफेक्टिव्ह डिमांड हा शोधू शकतो, हा डिटरमाइन करू शकतो घटक या सगळ्या बाकीच्या 3 घटकांना, इन्कम, आउटपुट आणि एम्प्लॉयमेंट. ग्रेटर द लेवल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड ग्रेटर वुड बी द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. जितकी जास्त तुमची इफेक्टिव्ह डिमांड मार्केटमध्ये असेल तितकंच जास्त ऍग्रीगेट डिमांड, तितकीच जास्त ऍग्रीगेट सप्लाय, तितकीच जास्त आउटपुट, तितकंच जास्त इन्व्हेस्टमेंट, तितकीच जास्त एम्प्लॉयमेंट. ओके, सो जर तुम्हाला ह्या सगळ्याचं जिस्ट लिहायचं असेल तर प्लीज राईट दिस डाऊन. Greater the level of effective demands, greater would be the level of employment. हे लिहिताना हे विसरू नका की तुमचं जे इफेक्टिव्ह डिमांड आहे ती डिटर्मिनंट आहे तुमच्या इन्कम आउटपुट आणि एम्प्लॉयमेंट लेवलचं मार्केटमध्ये. सो वी कॅन से, तुम्ही लिहिताय राईट? Yes. लेसनच्या शेवटी मी तुमचं सगळं चेक करणार. Yes, ma'am. Great. So greater the level of effective demands, greater will be the level of employment. Effective demand is revealed by the total expenditure incurred by the people on real goods and services meant for consumption as well as investment. So effective demand ही कशातून रिव्हील होते, कशातून शोधता येते आपल्याला, हे तर आपल्याला कळलं की इफेक्टिव्ह डिमांड डिटरमाइन करेल, शोधेल, कॅल्क्युलेट करेल की मार्केटमध्ये इन्कम, आउटपुट आणि एम्प्लॉयमेंटच्या लेवल किती असाव्या. पण ही इफेक्टिव्ह डिमांड आपण कशी शोधायची? इफेक्टिव्ह डिमांड मला कुठं सापडेल? कुठे बोर्डवर लिहिलेली असेल का? जसं की हवामान खात्याचे अंदाज आपल्याला व्हॉट्सअपवर येतात, windy.com वर पाहता येतात. तसे इफेक्टिव्ह डिमांड कुठे पाहता येईल? तर ते सांगताना पुढे ते म्हणतात, तुमच्या सगळ्यांचं लिहून झालं? Yes, ma'am. ग्रेट, लक्ष द्या No, बरं ma'am. का. इफेक्टिव्ह डिमांड इज रिव्हील्ड बाय द टोटल एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय द पीपल ऑन रिअल गुड्स अँड सर्व्हिसेस मीन्ट फॉर कन्झम्पशन ॲज वेल ॲज इन्व्हेस्टमेंट. म्हणजे कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट या 2 गोष्टींसाठी ज्या C+I म्हणजे आपला ऍग्रीगेट डिमांड डिटरमाइन करत होत्या, सो या 2 गोष्टींसाठी जेव्हा रिअल गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये लोक खर्च करतात, टोटल एक्सपेंडिचर त्यांचा जो असतो त्यातून आपल्याला समजतं की ही इफेक्टिव्ह डिमांड आहे. थोडक्यात इफेक्टिव्ह डिमांड समजण्यासाठी आपल्याला टोटल एक्सपेंडिचर शोधायला लागतो. कसला टोटल एक्सपेंडिचर? तर लोकांनी जो रिअल गुड्स आणि सर्व्हिसेस बाय करताना केलाय तो. हे कशासाठी रिअल गुड्स आणि सर्व्हिसेस आपल्याला लागतात? कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंटसाठी. येत आहे लक्षात तुमच्या? सो द फ्लो ऑफ द फ्लो ऑफ एक्सपेंडिचर in turn determines the flow of income, as one man's expenditure becomes another man's income in the economic system. सो आपण हे पहिल्या लिटरली लेसन पासून बघतोय की एका माणसाचा जो खर्च असतो तो दुसऱ्यासाठी इन्कम बनतो आणि म्हणूनच फ्लो ऑफ एक्सपेंडिचर म्हणजेच आपल्याला इफेक्टिव्ह डिमांड ज्यातून समजतं त्यातूनच आपल्याला इन्कम समजणार आहे, कारण एका माणसाचं इन्कम म्हणजेच दुसऱ्या माणसाचा झालेला खर्च असतो, जो खर्च आपल्याला इफेक्टिव्ह डिमांड रिव्हील करतो किंवा त्याच्याबद्दलची माहिती देतो.
येतंय लक्षात? ऍज द फ्लो ऑफ, तुम्हाला हे रिलेशन कळतंय मी काय म्हणते ते, राईट? की परत सांगायला हवंय, सांगा बरं मला. Yes, ma'am. तुम्हाला परत एक्सप्लेन करायला हवंय का मी? No, ma'am. Okay. As the flow of expenditure varies, the level of income also varies accordingly. So असं असल्यामुळे तुमच्या एक्सपेंडिचर वर तुमची इफेक्टिव्ह डिमांड अवलंबून असते आणि एक्सपेंडिचर वरूनच आपल्याला समजतं की इन्कम किती आहे, कारण आपलं टोटल एक्सपेंडिचर म्हणजे टोटल इन्कम आहे, बरोबर? आणि त्यामुळे असं असताना जेव्हा तुमचा एक्सपेंडिचर बदलतो त्या एक्सपेंडिचरच्या तो जो एक्सपेंडिचर आहे त्या अकॉर्डिंगली तुमचं इन्कमही बदलतं, कारण तुमचा जो एक्सपेंडिचर आहे ते कदाचित माझ्यासाठी इन्कम असणार आहे. सो तुमचा खर्च बदलला की माझ्यासाठी इन्कम पण बदलणार आणि वाईस वर्सा. दॅट इज टू से, इफ द टोटल एक्सपेंडिचर इन अन इकॉनॉमी इन्क्रीजेस, द इन्कम विल ऑल्सो इन्क्रीज इन द सेम प्रपोर्शन. दॅट मीन्स जर समजा इकॉनॉमी मधला खर्च वाढला, टोटल एक्सपेंडिचर वाढला, तर त्या खर्चाबरोबर, कारण टोटल एक्सपेंडिचर इक्वल टू टोटल इन्कम वरती जर तुम्ही कोपऱ्यात बघत असाल तर हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आणि त्यामुळे हे प्रिन्सिपल फॉलो करताना जर समजा आपला टोटल एक्सपेंडिचर वाढला तर इकॉनॉमी मधला आपोआपच टोटल इन्कमचा जो पार्ट आहे तोही वाढेल, म्हणजे इन्कम पण वाढेल सेम प्रपोर्शन मध्ये. म्हणजे जर समजा एक्सपेंडिचर दुप्पट झाला, इन्कम पण दुप्पट होणार. एक्सपेंडिचर 2.5% ने वाढला, टोटल इन्कम पण 2.5% ने वाढेल. अँड इफ द ऍग्रिगेट एक्सपेंडिचर डिक्रीजेस, म्हणजे हा जो खर्च टोटल एक्सपेंडिचर कमी झाला, ऍग्रिगेट एक्सपेंडिचर कमी झाला, तर इन्कम ऑल्सो डिक्रीजेस लाईकवाईज. द इन्कम दॅट यू हॅव और वी हॅव दॅट विल डिक्रीज लाईकवाईज सेम प्रपोर्शन मध्ये. ऍग्रिगेट एक्सपेंडिचर बरोबर ऍग्रिगेट इन्कम किंवा टोटल इन्कमही कमी होऊन जाईल. हे रिलेशन तुमच्या लक्षात येतंय नक्की? कदाचित असं होऊ शकतं की माझं इंटरनेट जाईल कारण लाईट गेलाय. I'll try to go on the next hotspot. ओके, सो तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय स्टील? सो मध्यंतरीच्या त्या प्रेमळ अशा इंटरप्शन नंतर तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. लाईट गेल्यामुळे कॉलेज मधलं वायफाय गेला आणि त्याच्यामुळे वी हॅड टू शिफ्ट ऑन हॉटस्पॉट, डेटा हॉटस्पॉट. सो आपण इन्कमच्या आणि एक्सपेंडिचरच्या फ्लो विषयी बघत होतो. ते दोघांना इक्वल असल्यामुळे जर एक वाढला तर दुसरं त्या प्रमाणात वाढतं, एक्सपेंडिचर वाढला तर त्या प्रमाणात इन्कम वाढतं, एक्सपेंडिचर कमी झाला तर त्या प्रमाणात इन्कम पण कमी होतं. The total expenditure in the community consists of consumption expenditure आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. सो जर समजा आपण टोटल एक्सपेंडिचरचे दोन भाग केले, लेट मी डू दोज टू पार्ट्स. समजा टोटल एक्सपेंडिचरचे, ज्याला आपण टीई असं म्हणूया इथे, टोटल एक्सपेंडिचरचे प्लीज शक्य झालं तर हा छोटासा चार्ट तुमच्या लक्षात येण्यासाठी म्हणून ड्रॉ करा. टोटल एक्सपेंडिचरचे समजा आपण दोन भाग केले तर त्यातला एक भाग असतो कन्झम्पशन एक्सपेंडिचरचा, ज्याला मी सीई असं म्हणते. ओके, आणि दुसरा भाग कोणता असू शकतो तुम्ही मला सांगता का? इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचरचा, ज्याला आपण इथे आयई असं म्हटलंय. ओके, सो टोटल एक्सपेंडिचर हे या दोन प्रकारच्या एक्सपेंडिचरनी बनतं, कन्झम्पशन एक्सपेंडिचर आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. सिम्पली सेइंग तुमचे खर्च दोन प्रकारे होऊ शकतात, आयदर वे तुम्ही कन्झ्युम केलं तर किंवा ते इन्व्हेस्ट केलं तर. या एक्सप्रेसिंग द टोटल डिमांड फॉर कन्झम्पशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि आपण हेच बघितलंय की C+I हा कुणाचा फॉर्म्युला होता सांगा बरं मला? ऍग्रीगेट डिमांड. Aggregate demand. मगाशी जेव्हा तुम्ही लिहिलं तेव्हा C+I हा ऍग्रीगेट डिमांडचा फॉर्म्युला होता. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की आपला जो टोटल एक्सपेंडिचर आहे दॅट इज इक्वल टू ऍग्रीगेट डिमांड. तुमच्या ऍग्रीगेट डिमांड बद्दल तो सांगतो. इफेक्टिव्ह डिमांड्स
thus represents the total expenditure on total output produced at the equilibrium level of employment. आणि म्हणून इक्विलिब्रियम लेव्हल ही आपला टोटल एक्सपेंडिचर किती आहे ते सांगते. आता हा खर्च कशावर आहे, तर टोटल प्रोडक्शन जे झालंय, टोटल आउटपुट जो प्रोड्युस्ड झालाय ऍट एनी इक्विलिब्रियम लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट, म्हणजे फुल असू दे, अंडर असू दे, ओव्हर एम्प्लॉयमेंट असू दे, कुठल्याही प्रकारच्या एम्प्लॉयमेंट लेवलवरती तुमचे डिमांड इक्वल टू सप्लाय, ऍग्रिगेट डिमांड इक्वल टू ऍग्रिगेट सप्लाय हा ज्या पॉइंटवर होईल त्या पॉइंटवर किती एक्सपेंडिचर आहेत हे समजलं की आपल्याला तितकी इफेक्टिव्ह डिमांड आहे असं म्हणता येतं. तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणते ते नक्की? Yes, ma'am. कुणाला लक्षात येत नाही आणि असं वाटतं मॅडम एकदा परत सांगा, हे प्लीज प्लीज नको, मी तुम्हाला सांगेनच पण एकदा परत सांगा जरा. तुम्ही इतके बोर झालात की तुम्हाला परत ऐकायचं नाही, की तुम्हाला मी इतकं भारी शिकवलंय की तुम्हाला समजलंय? समझा मैम. ओके कूल. मुस्कान नक्की हेच ओपिनियन आहे का सांगायचंय परत? नो मैम, समझा. गुड. सो आपण असं आतापर्यंत म्हटलं की टोटल एक्सपेंडिचर जो दोन भागात डिवाइड होतोय, कन्झम्पशन एक्सपेंडिचर आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर, म्हणजेच माझे ऍग्रिगेट डिमांड, बरोबर, C+I ऍग्रिगेट डिमांड. सो ज्या ह्या पॉइंटला टोटल एक्सपेंडिचरच्या जिथे ऍग्रिगेट डिमांड AD विल बी इक्वल टू ऍग्रिगेट सप्लाय, बरोबर, ऍग्रिगेट डिमांड या पॉइंटला जेव्हा इक्वल करेल ऍग्रिगेट सप्लायला AS, तर त्या पॉइंटला आपला जितका खर्च असेल टोटल एक्सपेंडिचर दॅट विल बी अवर इफेक्टिव्ह डिमांड ED. राहील लक्षात मी काय म्हणते ते? इट दस डिनोट्स द व्हॅल्यू ऑफ टोटल आउटपुट ऑफ कम्युनिटी विच इज डिस्क्राइब्ड ॲज अ नॅशनल इन्कम. आणि म्हणून त्याच पॉइंटला म्हणजे EDच्या पॉइंटला आपण असं म्हणू की ते नॅशनल आउटपुट आहे आपलं. थोडक्यात आपल्या देशाचं टोटल प्रोड्यूस हे आपल्याला ED पॉइंटवर मिळेल. थोडक्यात हा इक्विलिब्रियम पॉइंट असेल ED. हा सगळं आपलं विश्व ED भोवती फिरतंय. ऑब्व्हियसली नॅशनल इन्कम इक्वल्स टू नॅशनल एक्सपेंडिचर. आपल्याला हे माहिती आहे की नॅशनल इन्कम हा आपल्या नॅशनल एक्सपेंडिचरच्या इक्वल असणार आहे. अँड ॲज टोटल आउटपुट कंप्राइजेस कन्झम्पशन गुड्स अँड कॅपिटल ऑर इन्व्हेस्टमेंट गुड्स, so the national expenditure consists of expenditure on a consumption good plus investment good. Don't worry, यात खूप काही मोठं दिलेलं नाहीये. त्यांनी सांगितलंय की टोटल आउटपुट म्हणजे प्रोडक्शन हे सगळ्यात कशा कोणत्या प्रकारे होतं. पहिली गोष्ट, प्रोडक्शन दोन गोष्टीच्या गुड्सचं होतं, कन्झम्पशन गुड्स आणि कॅपिटल किंवा इन्व्हेस्टमेंट गुड्स. म्हणजे थोडक्यात जे आपण डायरेक्टली वापरू शकतो किंवा इतर प्रोड्यूस करण्यासाठी, इतर गुड्स प्रोड्यूस करण्यासाठी जी गुड्स वापरली जातात, कॅपिटल गुड्स, मशिनरी, लुब्रिकन्स, इतर छोटे स्पेअर पार्ट्स. सो द नॅशनल एक्सपेंडिचर कन्सिस्ट्स ऑफ एक्सपेंडिचर ऑन कन्झम्पशन गुड्स प्लस इन्व्हेस्टमेंट गुड्स. म्हणजे थोडक्यात नॅशनल एक्सपेंडिचर हा दोन प्रकारच्या गुड्सने बनलेला असतो. पहिली गोष्ट असते की कन्झम्पशन गुड्स आणि दुसरी गोष्ट असते इन्व्हेस्टमेंट गुड्स किंवा कॅपिटल गुड्स. आपल्याला हे नेहमीच माहिती आहे. आणि म्हणून स्टॉनियर आणि हॅक या दोघांनी ब्रीफली असं म्हटलंय, इफेक्टिव्ह डिमांड इक्वल टू नॅशनल आउटपुट. म्हणजे इफेक्टिव्ह डिमांड जेवढी असते तेवढंच देशाचं प्रोडक्शन असतं, तेवढंच नॅशनल इन्कम असतं, म्हणजे देशाचं इन्कम असतं, तेवढाच देशाचा खर्च असतो, नॅशनल एक्सपेंडिचर इक्वल टू एक्सपेंडिचर ऑन कन्झम्पशन गुड C प्लस एक्सपेंडिचर ऑन इन्व्हेस्टमेंट गुड I. राहील तुमच्या लक्षात नक्की हे? सो काय ही इक्वॅलिटी आहे? इफेक्टिव्ह डिमांड इक्वल टू नॅशनल आउटपुट इज इक्वल टू नॅशनल इन्कम इक्वल टू नॅशनल एक्सपेंडिचर इक्वल टू C+I. सो प्लीज हे लिहून घ्या तुमच्याकडे. Yes, ma'am. ED, effective demand equal to consumption plus investment, that is ED is equal to C+I. लिहून घ्या ते.
तुमच्या चॅट बॉक्सवर आजच्या अटेंडन्सच्या लिंक टाकल्यात आणि जेव्हा ही व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तिच्यावरही तुम्ही कॉमेंट्स किंवा तुमचे अटेंडन्स लावायला विसरू नका. ओके, सो आजसाठी आपण इथेच थांबूया. मात्र उद्याला आपण ह्याच्या पुढचं नक्की बघणार आहोत. तुम्हाला आजपर्यंत आपण जे शिकलो ते समजलंय का Yes, ma'am. सगळ्यांना? ओके.